तर आम्ही आलेलो आहे हॅलो, मी अंकिता आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे होळी, तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर ही आमची जी होळी आहे ती आम्ही पुण्यामध्ये आज सेलिब्रेट करणार आहे. जे आमचे सण असतात ते आम्ही आमच्या मेन घरी म्हणजे इचलकरंजीला आम्ही सगळे सेलिब्रेट करतो. जे की आपले दिवाळी असेल, दसरा असेल किंवा आपलं जे गणपती असतं. सण आला म्हटलं की पुरणपोळी ही आलेलाची पोळी केलेली आहे, बटाट्याची भाजी, भजी आणि आपली जी येळवणीची आमटी असते ती मी केलेली आहे. मी जास्त शूट केलेलं नाही आहे स्वयंपाक करताना, कारण माझी तब्येत थोडी वीक असल्यामुळं मला काही जमलं नाही करायला. आणि आत्ताच आमचं सगळं आवरलेलं आहे, म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा झाल्यानंतर मी घरच्या देवांना नैवेद्य दाखवलेला आहे आता. आणि संध्याकाळी आम्ही तर इथं होळी सेलिब्रेट करणार आहे. तर संध्याकाळच्या होळीचा जो नैवेद्य आहे तो मी आधीच बाजूला काढून ठेवलेला आहे. त्यानंतर आम्ही दोघेही खाली जाऊन होळीची पूजा केली. तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. ओके, तर आम्ही होळी संध्याकाळी साजरी केलेली आहे. तर आता आम्ही होळी सेलिब्रेट केलेली आहे. त्यानंतर आमच्या दोघांचं आम्ही थोडं आवरतो. त्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहे. कुठं बाहेर जाणार आहे हे तुम्हाला पुढील व्लॉगमध्ये कळून जाईल, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर आम्ही आलेलो आहे आता BAPS नारायण टेम्पलला, जे की इथं नरेमध्ये आहे. तर इथं खूप अशी गर्दी आहे, बंधन असल्यामुळं सगळ्यांना सुट्टी आहे, त्यामुळे जास्त गर्दी आहे. तेवढं मी व्हिडिओ घ्यायचा ट्राय करते आणि जास्तीत जास्त दाखवायचा मी प्रयत्न करतो. चला बघूया आपण इथं काय काय आहे. तसंच इथं लहान मुलांना खेळण्यासाठी खूप काही होतं आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं गर्दी पण भरपूर होती. त्यामुळं मी इथं थोडं शूट केलेलं आहे. आम्ही पुण्यातच असून आम्हाला फार काही इकडं जाणं होत नाही. फार तर आम्ही वर्षभरातून 2 वेळा इथं गेलो असेल. इतर वेळेला आम्ही जातो त्यावेळेला सकाळीच जातो, पण ह्यावेळेला फर्स्ट टाईम आम्ही संध्याकाळी गेलो. इथं व्हिडिओ फोटोग्राफीसाठी सक्त मनाई होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.